सो आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं, लिम्फ नोड, लिम्फ वेसल्स. ओके, लिम्फॅटिक सिस्टीमबद्दल आपण जरा बघितलं होतं लास्ट लेक्चरला. ओके, लिम्फ नोड कुठे कुठे प्रेझेंट असतात आपल्या बॉडीमध्ये. ओके, फंक्शनिंग ऑफ लिम्फ वेसल्स काय करतात अँड ऑल. आता आपण बघणार लिम्फ नोड हा कसा असतो, ओव्हल और बीन शेप. बीन म्हणजे काय, बीन कोणी सांगू शकतो, बीन शेप. ओव्हल शेप, एक कोणता शेप असतो, एग ओव्हल शेप. ओके, त्या टाईपमध्ये तुम्हाला, पण एवढा बिग साईजमधला नसतो आपला लिम्फ नोड, स्मॉल साईजला राहतो. मासेस ऑफ लिम्फॅटिक टिश्यू एड इन डिफेन्स अँड व्हाईट ब्लड सेल्स फॉर्मेशन्स. सो आपण लास्ट लेक्चरला हे पण बघितलं होतं की जे लिम्फोसाइट्स असतात, सो लिम्फोसाइट्स काय करतात, वर्क आपल्या बॉडीमध्ये प्रोटेक्शन करण्यासाठी. जे की अदर्स फॉरेन पार्टिकल्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेत ना, सो त्यावेळेला वर्क कोण करणार, लिम्फोसाइट. आणि लिम्फोसाइट कुठे हा प्रेझेंट असतो, व्हाईट ब्लड सेल्समध्ये. लोकेटेड अलॉंग द लेंथ ऑफ लिम्फॅटिक वेसल्स. हा कुठे लोकेटेड असतो, ज्या ठिकाणी लिम्फॅटिक वेसल्स असतात ना, त्याच रिजनमध्ये हा लोकेटेड असतो. स्कॅटर्ड थ्रूआउट द बॉडी, युजली इन क्लस्टर्स. आता आपण नेक्स्ट बघूत की लिम्फ नोडबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे. नेक्स्ट इमेज बघा, त्यामध्ये तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. माहिती आहे, ॲफरंट लिम्फॅटिक वेसल्स, जर्मिनल सेंटर इन फॉलिकल्स. हायलस कुठे आहेत, तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशनसाठी लिम्फ नोडमध्ये काय काय इन्क्लुडिंग असतं. ओके, आपण जे ग्रीनिश कलरचे आपण बघितलं होतं ते काय होतं, आपले लिम्फ वेसल्स होते ना. लास्ट लेक्चरला बघितलं आपण, ग्रीन कलरचे जे होते आर्टरिओल्सला अटॅच असतात, आर्टरीज सारखे दिसतात आपल्याला, त्याला आपण काय बोलतो, लिम्फॅटिक वेसल्स. नेक्स्ट स्लाइडला जा. कवर्ड बाय अ कॅप्सूल. सो लिम्फ नोड हा कसा कवर्ड असतो, कॅप्सूल. सो कवर्ड बाय अ कॅप्सूल. आता एक कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर असतो. सो लिम्फ नोडना कोण कवर करणार आहेत, कॅप्सूल. कंटेन कॅप्सुलर एक्सटेन्शन्स कॉल्ड ट्रॅबॅक्युलर. ओके, फॉर्म पार्टिशन्स विदिन नोड. ओके, कंटेन्स ऑफ कॅप्सुलरला कोण असणार आहेत, ह्या इमेजमध्ये बघा तुम्ही. हिची इमेज आहे ना, एकदा इमेजला प्रॉपरली बघून घ्या. ट्रॅबॅक्युलर कुठे माहिती ना, असा शेपमध्ये ट्रॅबॅक्युलर बघा, व्हाईटिश कलरेशनमध्ये ट्रॅबॅक्युल. ओके, ट्रॅबॅक्युला विदिन अ नोड्सच्या मनात जो असतो ना, जो पार्ट, त्याला आपण काय बोलतो, ट्रॅबॅक्युला. ओके, इंटरनल टू कॅप्सूल आर रेटिक्युलर फायबर अँड द फायब्रोब्लास्ट. इंटरनल टू कॅप्सूल कसा असतो, फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट. माहिती तुम्हाला फायबर्स काय असतात आणि फायब्रोब्लास्ट काय असतात, माहिती जस्ट नॉर्मल काय असतात, कुठे प्रेझेंट असतात, आपल्या वेसल्समध्ये असतात ना. वेसल्समध्ये असतं की टिश्यूमध्ये असतात, वेसल्समध्ये असतात. सो इन दॅट इंटरनल टू कॅप्सुलर आर रेटिक्युलर फायबर अँड फायब्रोब्लास्ट, फॉर्म ऑफ फ्रेमवर्क ऑफ अ लिम्फ नोड. ओके, टू मेन रिजन्स ऑफ लिम्फ नोड. फर्स्ट वन असतो कॉर्टेक्स अँड मेडुला. कॉर्टेक्स अँड मेडुला अजून कुठे कुठे असतो आपल्या बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये पण असतो कॉर्टेक्स अँड मेडुला, कधी ऐकलंय. सो त्या लाईक हा वर्क करणार कॉर्टेक्स अँड मेडुला. लिम्फ नोडमध्ये दोन रिजन असतात, कॉर्टेक्स अँड मेडुला. आता नेक्स्ट बघा तुम्ही इमेजमध्ये, ते मायक्रोलॉजिकल इमेजेस आहेत. त्यामध्ये बघा कॅप्सूल आउटर रिजन आहेत, कॉर्टेक्समध्ये काय, जर्मिनल सेंटर, त्यानंतर ट्रॅबेक्युलर सायनस, इनर कॉर्टेक्स, मेडुलरी सायनस आणि मेडुलरी कॉर्ड. आता आपण नेक्स्ट बघू कॉर्टेक्स मेडुला म्हणजे काय. कॉर्टेक्स म्हणजे काय, आउटर रिजन डायरेक्टली बिनेट द कॅप्सूल, कंटेन्स डेन्सली packed lymphocytes and arranged in masses called like follicles. Outer rim of follicles contain T cells, macrophages, and the follicular dendritic cells aid to in T cell activation. So cortex हा कसा असतो, हा आउटर रिजनमध्ये बेनेट असतो, म्हणजेच की तो डायरेक्टेड असतो त्या रिजनमध्ये, आउटर रिजन ऑफ द लिम्फ नोड. सो पॅक लिम्फोसाइडमध्ये असणार तो, पॅक लिम्फोसाइडमध्ये अरेंज होणार आहेत, मास लाईक स्ट्रक्चर त्याचं असणार आहेत, त्याला आपण काय बोलणार आहे, फॉलिकल्स.
ओके. सो आउटर रिम ऑफ फॉलिकल्स कंटेन, जो आउटर रिम आहेत फॉलिकल्स कंटेनचं त्यामध्ये कोणता सेल आहे, टी सेल्स आहे मॅक्रोफेजेस. सो टी सेल्स हा काय करणार आहे, टी सेल्स अँड बी सेल्स म्हणजे लाईक तुमचे लिम्फ नोड, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जे तुमचा टी सेल्स अँड बी सेल्स असतात. टी सेल काय करतात आणि बी सेल काय करतात जस्ट माहिती आहे तुम्हाला, WC म्हणून तुम्ही थोडं शिकले असाल. टी सेल्स अँड बी सेल्स, टी सेल्स अँड बी सेल्स दोन्ही पण प्रोटेक्टिव्ह करतात, पण कोणता जास्त प्रोटेक्टिव्ह करतो तर तो टी सेल्स असतो बी सेलपेक्षा. ओके, लक्षात ठेवा. मेडुला इनर रिजन. सो lymphocytes are arranged in a strand cord like medullary cord, contains of macrophages and the plasma cells. इनर रिजन म्हणजे आतल्या साईडला कोण असणार आहेत, मेडुला. सो मेडुलामध्ये काय असणार आहे, मेडुलरी कॉर्ड टाईपमध्ये स्ट्रक्चर असतो. सो कंटेन्स काय करणार तो, मॅक्रोफेजेस अँड द प्लाझ्मा सेल्स. आपले जे प्लाझ्मा सेल्स असतात ना तो कंटेन्स करणार आहे आणि मॅक्रोफेजेस हा कंटेन करणार आहे. त्यानंतर मेजर लिम्फ नोड कोणते कोणते आहेत, सर्वायकल. आता बघा लिम्फ नोड कुठे कुठे प्रेझेंट असतात, मेजर म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये कुठे प्रेझेंट असतात, सर्वायकल, ओके, ॲक्झिलरी, मेसेंट्रिक आणि इंग्वायनल. ओके, इंग्वायनल कोणत्या रिजनमध्ये, ॲब्डोमिनल रिजनमध्ये. सर्वायकल वगैरे सर्विक्स रिजनमध्ये. ॲक्झिलरी कुठं, ॲक्झिलरी रिजनमध्ये. ओके, तुम्हाला एक एक करून सांगतो तुम्ही. सर्वायकल लाईक लोकेटेड इन द नेक एरिया. ओके, सो फिल्टर लिम्फ फ्रॉम हेड अँड नेक. ओके, त्यानंतर ॲक्झिलरी कुठं असतो, आर्मफिट्स. ओके, आर्मफिटमध्ये. फिल्टर लिम्फ फ्रॉम हँड, आर्म, ब्रिस्ट. कोणते रिजन, फिल्टर लिम्फ हँड अँड आर्म, तुमचा आर्म आणि ब्रिस्ट. फिल्टर करणारे लिम्फ, जे लिम्फ असतात ना ते फिल्टर करतात, ते रिटर्न फिल्ट्रेशनचं काम करतात ॲक्झिलरी वगैरे ते. इंग्वायनल लोकेटेड इन द ग्रोइन एरिया. फिल्टर रिम फ्रॉम लोअर एक्स्ट्रीमिटीज अँड द एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स. एक्सप्लेन करायची गरज आहे, हे सिम्पल आहेत ना. जो आपला रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो ना त्या रिजनपासून तो डायरेक्ट कुठं, लोअर एक्स्ट्रीमिटी, लास्ट. जेनायटल ऑर्गन जे असतात ना तो आणि लोअर एक्स्ट्रीमिटी त्याला आपण ग्रोइन एरिया असं बोलतो. मेसेंट्रिक लोकेटेड इन ॲब्डोमिनल पेरिटोनियम लेअरमध्ये. एड इन इन्फेक्शन कंट्रोल आफ्टर द ॲब्डोमिनल सर्जरी. ज्यावेळेला माझी ॲब्डोमिनल सर्जरी होईल सो तो काय करणार, इन्फेक्शन कंट्रोल करणार, म्हणजे की मला जास्त इन्फेक्शन होऊ देणार नाही. फिल्टर लिम्फ फ्रॉम ॲब्डोमिनल कॅव्हिटी. जो ॲब्डोमिनल कॅव्हिटी माझा त्यामधून तो फिल्टरेशनचं काम करणार. मेसेंट्रिक कोणते कोणते असतात आपल्याकडं लिम्फ नोड, मेजर, थांब तू सांग. आता टॉन्सिल्स आपण बघणार आहेत. फॅरेंजियल टॉन्सिल्स, पॅलेटाईन टॉन्सिल्स आणि लिंगियल टॉन्सिल्स. किती असतात टॉन्सिल्स, 3 टाईपमध्ये. फॅरेंजियल टॉन्सिल्स तुमचा हा पार्ट, पॅलेटिन टॉन्सिल्स तुमचा पॅलेटवरचा बघा असा आवाज येतो ना मला, तो नाही त्याच्या बॅक साईडचा पार्ट. हा तुमचा पॅलेट आहे, पाठीमागं घ्या टंग तुमची, असा आवाज येतो ना तो तुमचा आहे फॅरेंजियल टॉन्सिल्स. ओके, लिंग्युअल टॉन्सिल्स कोणता, तुमच्या टंगला असं फोल्ड करा रिटर्न, जोपर्यंत जाते ना पाठीमागं तोपर्यंत जाऊ द्या. थोडा सॉफ्ट कॉर्नर लागतोय तो तुमचा आहे लिंग्युअल टॉन्सिल्स. समजलं कसं आयडेंटिफाय करायचं. आता ॲग्रिगेशन्स ऑफ लार्ज लिम्फॅटिक नोडल्स एम्बेडेड इन अ म्युकस मेम्ब्रेन. कुठं असतात त्या ठिकाणी म्युकस जास्त राहतो त्या रिजनमध्ये प्रेझेंट असतात. लोकेटेड बेनिथ द इपिथेलियम ऑफ द फॅरेंक्स अँड द ओरल कॅव्हिटी. ओके, ओरल कॅव्हिटी आणि फॅरेंक्स रिजनमध्ये हा प्रेझेंट असतो. बघा सो 3 टाईप. ओके, प्रोटेक्ट नेझल आणि ओरल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटी तुमची ही तुमचा हा रिजन आणि ओरल कॅव्हिटीला प्रोटेक्ट करतात तुमची टॉन्सिल्स. ज्यावेळेला तुम्हाला बघा इन्फेक्शन होत असेल, थ्रोट इन्फेक्शन माहिती आहे ना, थ्रोट आणि ओरल इन्फेक्शन. ओरल इन्फेक्शन क्या होतं माहिती आहे का, डायरेक्टली व्हाईट पॅचेस स्टार्ट होतात यायला माउथमध्ये.
आणि थ्रोट इन्फेक्शन कोणता? हा ज्यावेळेला तुम्हाला बघा थ्रोट तुमचं नोज पूर्ण ब्लॉक होऊन जातं, तुम्हाला ज्यावेळेला इथं स्वेलिंग करताना आहे ना, स्वेलिंग करताना पेन होतं, होतंय का? पेन होतंय का ज्यावेळेला स्वेलिंग करताना इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी? आपण काय करतो ट्रीटमेंट? 3 टाईप्स असतात टॉन्सिल्समध्ये. नॅझोफॅरेंजियल टॉन्सिल्स, नोज फॅरेंग्स, ओके, नॉझोफॅरेंजियल टॉन्सिल्स, त्यानंतर पॅलेटाईन टॉन्सिल्स आणि लिंग्युअल टॉन्सिल्स. माहिती आहे ना कोणते कोणते आहेत? 1 2 लास्टवाला बघा हा पार्ट, आणि पॅलेटाईन. असं तुझं नॅझोफॅरेंजियल टॉन्सिल्स लोकेटेड ऑन द बिहाइंड नोजच्या बॅक साईडला, ओके, ऑन द रूफ ऑफ पोस्टरल वॉल ऑफ फॅरेंग्स. तुमचा फॅरेंग्स कुठं असतो? इथे आतल्या साईडला. आता मी फाडून तर दाखवणार नाही माझं एवढं, हे तुम्ही बघणार पण नाही. तुम्ही बघायचं काय, माझा कार्यक्रम संपून जाईल त्याच्याबद्दल. की पोस्टर ओपनिंग ऑफ द नेसल कॅव्हिटी. आता नेसल कॅव्हिटीची पोस्टर ओपनिंग कोणती आहे? या ठिकाणी असते. तुम्हाला असं वाटतं ना तुम्ही ब्रीथ करताय, म्हणजे कुठं तुमच्या या नोजच्या इकडच्या साईडला, पोस्टरल साईडला तिथं ओपनिंग असते त्याची. आता पॅलेटाईन टॉन्सिल्स बघू आपण, लोकेटेड ऑन द बॅक ऑफ माउथच्या बॅक साईडला. हा तुमचा कोणता आहे? सलावा पार्ट आहे, हा माउथचा ओपनिंग आहेत ना, सो बॅक साईड. ठीक आहे. लॅटरल वॉल ऑफ फॅरेंग्स मोस्ट कॉमनली रिमूव्ह बाय द टॉन्सिलेक्टॉमी. मग जर का हा काढाचाच आहे तर मी टॉन्सिलेक्टॉमी म्हणजे काय, रिमूव्ह ऑफ द पार्ट ऑफ द टॉन्सिल्स, त्याला आपण काय बोलतो? टॉन्सिलेक्टॉमी. टॉमी आयटीस हा मिनिंग कधी लागतो माहिती आहे का? TOMI जर का लागला ना टॉमी, म्हणजेच काय, सर्जरी डायरेक्ट रिमूव्ह ओपन करून सनी तो पार्ट काढलेला आहे, तर आपण बोलतो टॉमी. लिहून ठेवा, मेडिकल सर्जिकल म्हणून तुम्हाला काम येईल. TOMI क्या वेळेला यूज करतो आपण? ज्यावेळेला मला सर्जिकली तो पार्ट रिमूव्ह करायचा आहे तिथून. ओके, मग मी त्याला काय बोलणार? तो पार्ट बोलणार आणि तर टोमी लिहिणार. आता मला टॉन्सिल्स काढायचं आहे, मग मी काय लिहिणार? टॉन्सिलेक्टोमी है ना. त्यानंतर मला लिप्स काढायचं आहे, लिप्सला काय बोलतो आपण? सेलिलेक्टोमी. ओके, त्यानंतर मला इसोफेगस काढायचं आहे, इसोफेजियल टॉमी. ओके, मला लिव्हर रिमूव्ह करायचा आहे, हिपॅक्टोटॉमी. ॲब्डोमिनल पार्ट रिजन कट करायचं आहे. ओके, इंग्वानल पार्ट रिजन कट करायचं आहे, इंग्वालेक्टोमी. टॉमी येणार म्हणजे मी तो ऑपरेशन करून सर्जिकल रिमूव्ह करून तो पार्ट काढतो. आता ITIS केव्हा यूज करतो मी? आता लिंग्युअल टॉन्सिल्स बघू आपण, बेस अँड साइड ऑफ टंग. माहिती ना कुठं? पार्ट हा रिटर्न घ्यायचा. लिंग्युअल टॉन्सिल बेस अँड साइड ऑफ लंग्स म्हणजे कोणता? हा बेस तुमचा, हा अपेक्स. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स फ्रॉम एक्सटेरियर, म्हणजे तिची लाईन जी असते ना ती काय करते? एक्सटेरियर पार्ट जो असतो त्याला डिफेन्स करण्याचं काम करते. आता स्प्लीन बघणार आपण. स्प्लीन काय करते आपल्या बॉडीमध्ये? सगळ्यात मेन इम्पॉर्टंट फंक्शन्स आहे सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. काय करते? सो स्प्लीनच्या जवळजवळ कोणते कोणते ऑर्गन्स आहेत? हार्ट आहेत, किडनी आहे आणि पॅनक्रियाज आहेत. लार्जेस्ट लिम्फॅटिक ऑर्गन हा स्प्लीन सुद्धा आहेत. लोकेटेड इन अप्पर लेफ्ट ॲब्डोमिनल क्वाड्रंट बिटवीन फंडस ऑफ स्टमक अँड डायफ्राम. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली का कंप्लीट? झाली. तुम्हाला फंडस कोणता आहे, बॉडी कोणती आहे, आपला पायलोरिक रिजन कोणता आहे माहिती आहे काही? फंडस, बॉडी, पायलोरिक रिजन, अप्पर इसोफेजिक रिजन माहिती आहे? इसोफेगस रिजन माहिती आहे ना? ओके, इसोफेगस आहे ना,
इसोफेगसच्या बिटवीन म्हणजे फंडस आणि डायफ्राम. हा माझा डायफ्राम आहे, हा माझा फंडस आहे या ठिकाणी. सो इथे माझा काय आहे, स्प्लीन आहे. फाय टू 6 इंचेस लॉंग, 2 to 3 इंचेस वाईड. लॉंग आणि वाईड किती आहे, 2 to 3 इंचेस. रिसेंबल अ लार्ज लिम्फ नोड. फिल्टर ब्लड, हा लक्षात ठेवायचं, फिल्टर द ब्लड. नेक्स्ट इमेजमध्ये बघा, त्या ठिकाणी आर्टरी कोणती कोणती, स्प्लिनिक आर्टरी. आता जो ऑर्गन आहे त्या ऑर्गनला तीच आर्टरी सप्लाय करते. स्प्लिनला कोणते, स्प्लिनिक आर्टरी आणि स्प्लिनिक व्हेन. समजलं. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्प्लिन, कॅप्सूल्स कव्हरिंग ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूज. तुम्ही जस्ट हे बघा डायग्राम, मी तुम्हाला रीड करून सांगतो आणि बघा, रिलेट करून बघा की तुम्हाला खरंच अंडरस्टँडिंग आहे का प्रॉपरली. तुम्ही डायग्रामचा फोटो इमेज ओपन करायची आहे, तुम्हाला फक्त कॅप्सूल बघायचं आहे. मी रीड करणार, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं कॅप्सूल हा कुठे लोकेटेड आहे. ओके. आता आपण फर्स्ट बघणार आहेत स्ट्रक्चर ऑफ स्प्लिनमध्ये कॅप्सूल कव्हरिंग ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू फर्स्टलाच आहे. त्यानंतर हेलम, डिफ्रेशन ऑन अ मेडिकल सरफेस, मेडियल सरफेस. ओके. नर्व अँड आर्टरीज एंटर स्प्लिन, त्या ठिकाणी होते का बघा, एंटर होते का नर्व अँड आर्टरीज, होती ना. वेन्स अँड लिम्फॅटिक वेसल्स एक्झिट, आणि ते ठिकाणी लिम्फॅटिक वेसल्स जे आहेत आपल्या ग्रीनिश कलरच्या आणि वेन्स ज्या की आपल्या ब्ल्यू कलरच्या आहेत, त्या ठिकाणून एक्झिट होत आहे का, हो दिसतंय तुम्हाला एक्झिट होताना. ही इमेज बघा रे, ही इमेज. ही इमेज बघायची, त्यामध्ये बघा हे आहेत वरच्या पार्टला बघा, कॅप्सूलच्या रिजनलाच. त्यानंतर आहे ट्रॅबॅक्युल. ट्रॅबॅक्युल काय, एक्सटेन्शन ऑफ कॅप्सूल्स. कॅप्सूलला काय करतो तो, एक्सटेन्शन करतो, म्हणजेच का वाढवण्याचं काम करतो कॅप्सूलला. फ्रॉम पार्टिशन्स विद इन द स्प्लिन. स्प्लिनच्या मनात पार्टिशन होत आहे, दोघांच्या मनामध्ये गॅप पडतोय का तिथं, होते ना. आता पल्प, PULP दिसतंय का, पल्प विथ द टिश्यू इनसाइड, आतमध्ये असतो बघा, टिश्यूच्या आतमध्ये असतो. डिवायडेड इंटू रेड अँड व्हाईट, रेड अँड व्हाईटिश कलरमध्ये असणार आहेत. दिसतोय, समजतंय ना तुम्हाला. पण आता मी काय बोलतोय ते जास्त काय समजतं, डायग्राम बघून रीड करणे की फक्त रीड करणे. ॲनाटॉमीचा तोच एक स्ट्रेंथ आहे आपली की आपण डायग्राम बघायची आणि एक्सप्लेनेशन बघायचं आहे, त्यावेळेस आपल्याला ॲनाटॉमी समजणार आणि फिजिओलॉजी समजणार, नाहीतर आपल्याला काहीच समजत नाही ॲनाटॉमी. आता व्हाईट पल्प कन्सिस्ट ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. लिम्फॅटिक टिश्यूपर्यंत तो कन्सिस्ट आहे. मोस्टली लिम्फोसाइट्स अरेंज अराउंड द सेंटर आर्टरीज. सेंटर आर्टरीजपासून हे का तो अरेंज झालेला आहे का, जी मेन आपली आर्टरीज आहे बघा, मेन बिग साईजची, तिथून तो अरेंज झालेला आहे का, व्हाईट पल्प झालेला आहे ना बघा, असं आहे ॲनाटॉमी. रेड पल्प, आता रेड पल्प बघू आपण, व्हाईट जर बघितलं तर आपण बघू रेड पल्प. कॉन्स्टिट्यूट ऑफ व्हेनस सायनसेस फिल विथ ब्लड. सायनसेस आहेत, त्याच्यामध्ये फिल विथ काय, ब्लडने तो भरलेला आहे, दिसतंय का. कॉर्ड ऑफ स्प्लेनिक टिश्यू कन्सिस्ट ऑफ रेड ब्लड सेल्स, त्यामध्ये जो कशापासून बनलेला आहेत, RBCs पासून बनलेला आहेत, मॅक्रोफेजेस पासून बनलेला आहेत, लिम्फोसाइट्स म्हणजे पासून बनलेला आहेत, प्लाझ्मा सेल्स पासून बनलेला आहेत आणि ग्रॅन्युलोसाइट्स पासून बनलेला आहेत. कोणता, रेड पल्प. आता फंक्शन्स ऑफ स्प्लिन बघू आपण, तुम्ही जस्ट स्क्रोल करा आणि फंक्शन ऑफ स्प्लिनच्या स्लाइडवर या. Phagocytosis of bacteria and the worn out or damaged red blood cells and platelets. सो जे बॅक्टेरिया असतात किंवा जे वॉर्न असतात ते डॅमेज कशाला करणार, आपल्या RBCsला करणार आणि प्लेटलेट्सला करणार. स्टोअर अँड रिलीज ब्लड इन द टाइम ऑफ डिमांड, एक्झाम्पल हिमोरेज. ज्यावेळेला माझ्या बॉडीमध्ये हिमोरेज झाला म्हणजे काय, एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ माझं ब्लड लॉस झालं. जसं मी तुम्हाला बोललो, मी एक पंच मारला एकाला, त्याचा स्प्लिनने ब्रेक केला आहे, तर तो ओमिट करतोय ब्लडचा, मग त्याच्या बॉडीमधून खूप ब्लड लॉस होत आहे. ओके. सो मग त्या ठिकाणी मी काय केलं, जो स्टोअर बॉक्स त्याचा, तो स्टोअर बॉक्सच तोडून टाकला आहे. मग त्याच्या बॉडीमधून काय होणार, फक्त ब्लड लॉस होणार. आणि ब्लड लॉस झाल्यानंतर तो कशामध्ये जाणार, हायपोव्हॉलेमिक शॉक, म्हणजेच का त्याच्या बॉडीतलं सगळं फ्लुइड डिक्रीज झालं आहे. हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये गेला समजा पेशंट, जी खूप सिव्हिअर कंडिशन झालेली आहे.
मग मला त्याला मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन सप्लाय करावं लागेल. मॅसिव्ह म्हणजे का, मोस्ट अमाऊंट ऑफ मध्ये कमीत कमी 3 ते 4 होतं ना. तो मारण्यावर तुझ्या, तू चाकू मारते का पंच मारते. चाकू मारला तर नाही होणार रिपेअर, तो परमनंट रिपेअरमेंट होऊन जाईल त्याचा. सो सांगतो, ज्या वेळेला पेशंट येतात तसे, माझा पेशंट होता ना, तो होता, त्याला चाकू मारलेला होता स्प्लेनमध्ये, त्याचा स्प्लेनच ब्रेक केला होता, पण तो वाचला. ओढ होता तरी पण वाचला. तो ते घेऊन मीनं मारला पण त्याला त्या रिलेटिव्हनं मारला होता. जस्ट त्यांच्या फार्मिंगवरून त्यांचे काहीतरी भांडणं झालं असं, त्याला मारलं. मग तो 8 दिवस काहीतरी हायपोवॉलेमिक शॉकमध्ये होता, 8 दिवस. मग त्याला मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन लावलं होतं. म्हणजे काय, त्याला 3 to 4 लिटर्स त्याला ब्लड ट्रान्सफ्यूज केलं होतं, त्याला ब्लड चढवलं होतं 3 to 4 लिटर्स. तर त्यावेळेला तो आफ्टर 1 month तो स्टेबल झाला. आफ्टर 1 month ना. पेशंटची कंडिशन. फंक्शन्स इन इम्युनिटी ॲज अ साईट ऑफ बी सेल्स प्रोलिफरेशन्स इन टू प्लाझ्मा सेल्स. फंक्शन्स काय करणार तो इन इम्युनिटीमध्ये, माझी इम्युनिटी बूस्ट करणार. ओके. ॲज अ साईट ऑफ बी सेल्समध्ये इन टू द प्लाझ्मा सेल्स. डज नॉट फिल्टर लिम्फ बिकॉज इट हॅज नो अफरंट लिम्फॅटिक व्हेसल्स ऑर लिम्फ सायनसेस. हा लिम्फला फिल्टर करत नाही, कारण की लिम्फला फिल्टर कोण करतं, आपण लास्टला याच्यामध्ये बघितलं ना स्लाइडच्या अगोदर, लिम्फ नोड वगैरे करतात ना फिल्टर, स्वतः फिल्टर होतात. ऐकलं नाही का आता मी जस्ट तुम्हाला अगोदर सांगितलं काही मिनटा अगोदरच, लिम्फ नोड कसे फिल्टर होतात स्वतः. टी लिम्फोसाइट्स करतात ना यार त्याला, टी लिम्फोसाइट्स फिल्टर करतात ना. आता आपण बघणार आहे थायमस ग्लँड. थायमस ग्लँड ही माझी थायमस बघा, इमेज दिसते. सिस्पॅक नका बघू, थायमस बघा, हायलाइट केलेलं आहे. थायमस ग्लँड 2 लोब ऑर्गन, 2 लोब आहे ना, 2 साईडला लोब आहे त्याला बघा. लोकेटेड इन अप्पर पार्ट ऑफ द चेस्ट अलॉंग द ट्रॅकिया. इन्फिरियर टू थायरॉइड ग्लँड, पोस्टीरियर ऑफ टू स्टर्नम. इन्फिरियरली कुठे येतो, थायरॉइड ग्लँडच्या इन्फिरियर समोर. ओके, समोर नाही, लोअर रिजनमध्ये. आणि पोस्टीरियर कोणाच्या पाठीमागा येतो, स्टर्नम. रिब्समध्ये काय असतात आपले, रिब्स सोबत काय असतात, स्टर्नम माहिती का, जे काय असतात, कुठं असतं स्टर्नम मध्ये ना, त्याच्या बॅक साईडला असतो तो. ओके. लार्जेस्ट अँड मोस्ट ॲक्टिव्ह ड्युरिंग प्रीनेटल पिरियड अँड इन्फन्सी. तू जास्त वर्क केव्हा करणार, ज्यावेळेला प्रीनेटल म्हणजेच की काय, प्रेग्नन्सीच्या अगोदरचा जो पिरियड आहे त्यावेळेला, आणि इन्फन्सीच्या पिरियडमध्ये तू जास्त वर्क करणार. इन्फंटमध्ये जास्त वर्क करतो. आफ्टर प्युबर्टी इज डिक्रीज इन साईज. आफ्टर द प्युबर्टी ऑफ मेल अँड फिमेल दोन्ही म्हणजे दोन्ही लोकांमध्ये त्याची साईज डिक्रीज होते. कंपोज ऑफ लिम्फॅटिक टिश्यूज सब डिवायडेड इंटू द लोब्युल्स. इमॅच्युअर टी सेल्स ऑरिजिनेट इंटू द बोन मॅरो, मायग्रेट टू थायमस व्हाया ब्लड. आता जो इमॅच्युअर टी सेल्स असतो ना, तो कुठून ओरिजिनेट होणार, आपल्या बोन मॅरो म्हणून. आणि बोन मॅरो म्हणून तो कुठं जाणार, थायमसमध्ये. कशाने, ब्लड थ्रू. इन थायमस सेल्स डेव्हलप इंटू मॅच्युअर टी सेल्स फॉर अ रिलीज इंटू सर्क्युलेशन्स. सो थायमस काय करतो, डेव्हलपमेंट करणार मॅच्युअर टी सेल्स कुठून, सर्क्युलेशन थ्रू, म्हणजे डायरेक्टली थ्रू द ब्लड. थायमिक हार्मोन्स ॲड इन टू द मॅच्युरेशन्स ऑफ टी सेल्स. तुम्ही पण करता का तसं, है ना. Mature T cells travel to lymph node, spleen and diffuse lymphatic tissues where they are reside, responsible for the cell-mediated immune response. So जो आपला lymph node आहे, ओके, थायमस काय करणार, रिस्पॉन्सिबल करणार आहेत इम्युन रिस्पॉन्स क्रिएट करण्यासाठी. आता रिमूव्ह ऑफ थायमस, थायमॅक्टॉमी, तुला आपण काय बोलतो, थायमॅक्टॉमी.
कॅन बी रिमूव्ह बट डिक्रीज टी सेल्स प्रोडक्शन रिझल्ट. मी रिमूव्ह केला पण टी सेल जो आहे तो टी सेल कुठून रिमूव्ह म्हणजे कुठून सर्क्युलेट होणार माझ्या बोन मॅरोमधून डायरेक्टली थ्रू द थायमसपासून माझ्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होणार टी सेल्स. पण तो टी सेल्स काय होणार, कमी होणार. का? कारण की मी काय केलं आहे, थायरेक्टॉमी केलं आहे, थायमेक्टॉमी. पॉसिबल ॲक्यूट सक्सेसिबिलिटी टू इन्फेक्शन. सो आता यामध्ये काय होणार, पॉसिबिलिटी होणार पण कमी. ॲक्यूट, मॉडरेट आणि सिव्हिअर 3 टाईपमध्ये होतात. ॲक्यूट म्हणजे जस्ट स्मॉल साईजमध्ये, ॲक्यूट, मॉडरेट आणि सिव्हिअर ना. सिव्हिअर मॉडरेट म्हणजे मिडल रेंज आणि सिव्हिअर म्हणजे हाय रेंज. समजलं काय बोललो? रिमूव्हल ऑफ स्प्लीन, स्प्लिनेक्टॉमी कॅन बी रिमूव्ह. अदर ऑर्गन्स एक्झाम्पल लाईक लिव्हर अँड बोन मॅरो कॅन compensate for it. Increased susceptibility to disease may result. आता स्प्लिनेटॉमी आपण जर काय केला तर अदर ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, लिव्हर आहेत, बोन मॅरो आहेत. ओके, सो त्यामध्ये पण काय होणार, चान्सेस ऑफ डिक्रीज प्रोडक्शन ना. जर का मी स्प्लिन काढल्यानंतर काय होणार, साईडचा पार्ट कोणता आहे माझ्याकडे, लिव्हर आहेत. ओके, लिव्हरवर पण थोडा प्रेशर पडणार, प्रेशराईज होणार लिव्हर. आता रीड करतो पुढचं. लिम्फ यापासून आहे ना स्टार्ट झालं. तू कोणी पण रीड करा ती कम्प्लीट. Is the inflammation of enlargement of a lymph node. Lymph node are small body nodules. Normally ranging in size from a few millimeter to 2 centimeter. They are distributed in cluster along the course of lymphatic vessel located throughout the body. समजलं का काय वाटतं तिला? तुलाच सोनल समजलं ना? लिम्फॅडेनायटिस, इन्फ्लॅमेशन ऑफ लिम्फ नोड. आयटिस तुला बोललो ना बघा, ITIS. लिम्फ म्हणजे काय, लिम्फ नोड. लिम्फॅडेनायटिस म्हणजेच की इन्फ्लॅमेशन होणे, एनलार्जमेंट होणे ऑफ लिम्फ नोडला. ज्यावेळेला लिम्फ नोड हे स्मॉल असतात, ओके, लाईक स्मॉल असतात, ओव्हाइड नोडल्स असतात, तर नॉर्मली रेंज त्याची किती वाढणार, 2 सेंटीमीटर. ओके, दे आर डिस्ट्रीब्युटेड इन अ क्लस्टर अलॉंग द कोर्स ऑफ लिम्फॅटिक वेसल्स लोकेटेड इन टू थ्रूआउट द बॉडी. आता ग्लँड्युलर फिवर कोण असतं, रीड कर. Glandular fever or inflammatory and cholesterol. Symptoms include fever, sore throat, fatigue and swollen lymph nodes and glands, and sometimes hepatitis. ओके, आता ग्लँड्युलर फिवर काय आहे, इन्फेक्शियस मोनोन्यूक्लियसेस आहे. ओके, कॉमन इन्फेक्शन त्याच्यामध्ये काय होणार, टीनर्जर्स म्हणजेच की टीन एज. ओके, ॲडल्ट एजमध्ये होणार आणि कॉलेज स्टुडंटमध्ये होणार. टीन एज म्हणजे कसं, किती इयर्सपर्यंत असू शकतात, टीन एज 12 to 15 इयर्स. ओके, यंग ॲडल्ट्समध्ये पण होणार आणि कॉलेज स्टुडंटमध्ये पण हा होणार. सिम्पटम्स लाईक इन्क्लुडिंग काय काय यामध्ये, फिवर होणार, सोअर थ्रोट इन्फेक्शन लाईक, फटीग होणार, swallowing lymph nodes and glands, and sometimes like hepatitis, inflammations on the liver. ओके, हा फिवर आहे. हा फिवर कशामुळे होतो माहिती आहे, टी लिम्फोसाइट्स कमी झाल्यामुळे होतो, टी लिम्फोसाइट्स डिक्रीज झाल्यामुळे होतो ना. इट्स अ नॉर्मली कॉज बाय द एस्टर-बार व्हायरस. मेन याचा कॉज कोण आहे, म्हणजे हा कोणत्या इन्फेक्शनमुळे होतो, एस्टर-बार व्हायरस. हायली कंटेजियस हर्प्स व्हायरस. एबीव्ही म्हणजेच काय,
Okay. Thought to be a present in 90 to 95% of people worldwide, but it does not always cause symptoms and it does not always lead to glandular fever. There is a no cure. Glandular fevers usually passes without treatment, but the fatigue can last for some time. म्हणजेच काय 90 to 95% ऑफ पीपल विल बी सर्वाइव्हिंग फ्रॉम द EB म्हणजेच काय इस्टीम बार व्हायरस. सो त्यामध्ये सिम्पटम जे आहेत त्याचे आपल्याला दिसत नाहीत. ओके, तो ॲटोमॅटिक रिकवर होऊ शकतो. बट रिकवर झाला ना, पण फटिक ट्रीटमेंट जे असते ना, टायर्डनेस, फटिकनेस, तो लाईफ लॉंगपर्यंत तिच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. आता लिम्फोमा. Lymphoma is a cancer that begins in the infection-fighting cells of the immune system called the lymphocytes. These cells are in the lymph nodes, skin, thymus, bone marrow, and other parts of the body. When you have the lymphoma, lymphocytes change and grow out of them. लिम्फोमा म्हणजेच का कॅन्सर आहे. लिम्फ नोड म्हणलं कॅन्सर. इन्फेक्शन कुठून होणार? ज्यावेळेला तुमची इम्युन सिस्टीम आहे ती म्हणजे लो झाल्यामुळे करणार लिम्फोसाइट्स हा त्या ठिकाणी सिस्टीमला आपण बोलू शकतो फायटिंग ऑफ सेल्स, अदर बॅक्टेरियल सेल्स, तुमची इम्युन सिस्टीम वर्क करणार. सो त्याला आपण काय बोलतो लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्समध्ये तुम्हाला माहिती आहे बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स काय प्रोटेक्ट करतात तुम्हाला अदर्स फॉरेन पार्टिकल्सपासून तुमच्या बॉडीला. दिस सेल्स आर इन द लिम्फ नोड्स, स्प्लीन, थायमस आहेत, बोन मॅरो आहेत आणि अदर पार्ट ऑफ द बॉडी आहेत. तर लिम्फ नोड सोबतच काय यामध्ये स्प्लीन पण आहे, थायमस पण आहे, बोन मॅरो पण आहेत आणि अदर्स पार्ट ऑफ बॉडीसुद्धा आहेत. व्हेन यू हॅव अ लिम्फोमा, लिम्फोसाइट्स चेंज अँड ग्रो आउट ऑफ कंट्रोल. त्यानंतर रीड करा. Hodgkin lymphoma, also known as Hodgkin disease, is a type of lymphoma or cancer of the lymphatic system. The lymphatic system is a network of nodes of tissue connected by vessels that drain fluid and waste products from the body. The lymph nodes act as tiny filters straightening out foreign organisms and cells. ओके, हॉडकिन्स लिम्फोमा काय आहे? टाईप ऑफ लिम्फोमा म्हणजे कॅन्सर टाईप ऑफ आहेत ते त्या लिम्फॅटिक सिस्टीममध्येच होणार हा. सो आता यामध्ये काय होणार की नेटवर्क ऑफ नोड्स म्हणजेच काय नॉट्स ऑफ टिश्यू कनेक्टेड बाय द ड्रेन फ्लुइड वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी. ओके, तो कनेक्शन कुठं असणार त्याचं? तुमचे वेस्ट प्रोडक्ट असणार त्याच्यासोबत, फ्लुइड असेल त्याच्यासोबत तुमच्या बॉडीमध्ये. सो द लिम्फ नोड्स ॲक्ट ॲज अ टिनी फिल्टर म्हणजे फिल्ट्रेशनचं काम करण्याचं वर्क असतं याचं. बट तो फिल्टर करत नाही तुमच्या बॉडीमध्ये, वेस्ट प्रोडक्ट फिल्टर करत नाही म्हणजेच काय स्टोअर असतात तुमच्या बॉडीमध्ये. सो चान्सेस ऑफ काय तुम्हाला सिव्हिअर इन्फेक्शन, स्ट्रेनिंग आउट अँड द फॉरेन ऑर्गॅनिझम अँड सेल. त्यानंतर कोण रीड करतो? सो जे लिम्फोमा असतो मॅलिग्नन्सी लार्ज अमाऊंटमध्ये स्प्रेड होतो टिश्यूपर्यंत. सो द लिम्फ नोड ड्रेन फ्लुइड अँड वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम युअर बॉडी. लिम्फ नोड ॲक्ट ॲज अ लाईक टायनी फिंगर्स आणि रिमूव्हिंग ऑफ द फॉरेन ऑर्गॅनिझम अँड सेल्स. सो हा लार्ज टाईपमध्ये फॉर्मेशन होणार, मॅलिग्नन्सी टाईपमध्ये हा फॉर्मेशन होणार तुमच्या सेल्स तुमच्या ऑर्गन्सपर्यंत, फॉरेन ऑर्गन्सपर्यंत. समजलं? सो या ठिकाणी माझं हे लेक्चर सगळं संपलेलं आहे. आपला हा टॉपिक संपला लिम्फॅटिक सिस्टीम, फिनिश. कोणाला डाऊट आहेत?